अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. त्रयमूर्ती राजा गुरुचित्ती माझ्या कृष्णा तीरी वास करोनी वोजा शुभ तेथे करीती आनंदा ते सूर स्वगी पहाती विनोदा ऐसे श्री गुरुचरण ध्यात जाता विष्णू नामांकित अति श्रमला चालत राहिला एका वृक्षातरी क्षण एक निर्दिष्ट मनी श्री गुरु चिंतित कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परियेसा रूप दिसे श्रुपुस्ती जटाधारी भस्मांकित व्यघर्म चर्मी व्यघर चर्म परिधानित पीतांबर कासे देखा योनी योगीश्वरा जवळी भस्मे लाविले कपाळी आश्वसूनी तयावेळी अभय कर देतेसे इतुके देखोनी सूक्ष्म ती चेतन झाला नामांकित चारी दिशा अवलोकित विस्म करी तया वेळी मूर्ती देखील सुषुप्ती त्याची ध्यातसे मनांत पुढे निघला मार्ग क्रमित प्रत्यक्ष देखे तैसाची देखोनिया योगीशाते करिता झाला दंडवते कृपा भाकी करुण वक्ते माता पिता तू म्हणतसे जय जयाची योगाधीशा अज्ञान तम विनाशा तू ज्योतिप्रकाशा कृपानिधी सिद्ध म्हणू तुझे चरण निशे गेले माझे दुरीद देश तू तारक आम्हास म्हणून आला श्री स्वामी या कृपेनं भक्त लागुनी येणे झाले कोठेनी तुमचे नाम कवनी मुनी कवने स्थानी वास तुम्हा सिद्ध म्हणे आपण योगी हिंडो तिथे भूमिवगी प्रसिद्ध आमुच्या गुरुजगी नरसिंह सरस्वती वाख्यात त्याचे स्थान गाणगापूर अमर जा संगम भीमातीर त्रयमूर्तीचा अवतार श्री नरसिंह सरस्वती भक्त तारावया लांगी अवतार त्रयमूर्ती जगी सदा ध्याती अभयासयोगी भवसागर तरावया ऐसा श्री गुरु कृपा सिंधु भक्तजना सदा वरदू अखिल सौख्य श्रीयानंदू देता होय शिष्यावर्गा त्याचे भक्त कैचे दैन्य अखंड लक्ष्मी परिपूर्ण धनधान्यादि गोधन अष्टश्रय नांदिते ऐसे म्हणे सिद्ध मुनी एकोणी विनवी नामकरणी आम्ही असतो सदा ज्ञानी तया श्री गुरु यतीचे ऐशी कीर्ती ब्रीद ख्या
ती सांग तसे सिद्ध यती वंशोवंशी करी तो भक्त कष्ट आम्हा केवी पाहे तू तारको आम्हासी म्हणोनी माते भेटलासी संहार करुणी संशयासी निरोपावे स्वामी या सिद्ध मने तयवेरी एक शिष्य स्तममोळी गुरुकृपा सूक्ष्म स्तुई भक्तवत्सल्य परियेसा गुरुकृपा हो ज्यासी दैन्य दिसे केचे त्यासी समस्त देव त्याचे वंश काळी काळासी जिके नर ऐसी वस्तु पूजनी दैन्यवृत्त सांगसी क्षणी नसेल तुझे निश्चय मनी म्हणून कष्ट भागीतोसी त्रयमूर्ती श्री गुरु म्हणून जानिजे निर्धनु देव शकेल अखिल वरु एका भावे भजावे एखादे समयी श्रीहरी अथवा कोपे त्रिपुरारी रक्षील श्री गुरु निर्धारी आपुले भक्त जनासी आपण कोपे एखाद्यासी रक्षू न शके व्योमकेशी अथवा विष्णू परियेसी रक्षू न सके अवधारी ऐसे एकोनी नामकरणी लागे सिद्धाचिया चरणी विनवी तस कर जोडणी भक्ती भावे करणी स्वामी ऐसा निरोप देती संदेह होता माझे चित्ती गुरु केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि तुम्ही निरोपिलेती विष्णू रुद्र जरी कोपती लाखो शक्ये गुरु निश्चिती गुरु कोपलिया न रक्षी कोणी हा बोल असे कवनाचा कवन शास्त्र पुराणीचा संदेह फेडी का मनाच्या जेने मन दृढ होय येणे परिणाम करणी सिद्धासी पुसे वंदोनी कृपानिधी संतोषोनी सांगे तसे परियेसा सिद्ध मने शिष्याची तुवा पुसले आम्हासी वेदवाक्य साक्षीसी सांगेन एका एकचित्त वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्माचे मुखे करून त्या पासाव पुराण अष्टदशे विख्यात तया अष्टदशात ब्रह्मा वाक्य असे ख्यात पुराण ब्रह्मवैवत प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारिती प्रकाश केला या शिती ब्रह्मवाक्य विस्तारे त्या व्यासापासूनी ऐकले समस्त ऋषीजनी तेची कथा विस्तारोनी सांगेन एका एकचित्ते चतुर्मुख ब्रह्म्यासी कलियुगे पुसे ऋषी गुरुमहिमा विस्तारेसी ब्रह्मा देवी निरूपिला ऐसा म्हणता नामकरिणी पुनरपी सिद्धासी नमुनी
विनवी तसे करद्रुय जोडणी भावभक्ती करुनिया म्हणे सिद्ध योगीश्वरा अज्ञान तिमिर भास्य करा तू तारक भवसागर भेटलासी कृपा सिंधू ब्रह्मादेवे कलियुगासी सांगितले केवी कार्यासी आज्ञात देसी निरोपीजे स्वामी या एके शिष्यास एक चित्ता जधी पळय झाला होता आदिमूर्ती निश्रिता होत वटपत्रशयनी अव्यक्त मूर्ती नारायण होते वटपतिशयन बुद्धी संभवे चेतन आलिक सृष्टी रचावया प्रपंच मने सृष्टी रचना करणे म्हणून आला मन जागृत होय या कारणात आदि पुरुष तये वेळी जागृत होवनी नारायण बुद्धी संभवे चेतन कमळ उपजवे नांभीहून त्रैलोक्याचे रचना घर तया कमळा मधून उदय झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहुनी चतुर्मुख झाला देखा म्हणे ब्रह्मा तये वेळी समस्त स्थापुनी आपण बळी मजहून आनिक बळी कवन नाही म्हणत असे हा सोनिया नारायणू बोले वाचक शब्द वचनू आपण असे महाविष्णू भजा म्हणे तया वेळी देखोनिया श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्मा हर्षी स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियेसा संतोषोनी नारायण निरोप दिधला अतिगहन सृष्टी रची गा म्हणून आज्ञा दिधली तळवेळी ब्रह्मा म्हणे विष्णूसी नेने सृष्टी रचावयासी देखिली नाही केवी रचू म्हणत असे एकोणी ब्रह्मायाचे वचन निरोपी त्यासी महाविष्णू आपण वेद असती हे घे म्हणून देता झाले तये वेळी सृष्टी रच्या वयाचा विचार असे वेदांत सविस्तर तेनेची परी रचुनी स्थिर प्रकाश करी म्हण तले आनंदी वेद असती जान असे सृष्टीचे लक्षण जैसे आरसा असे खून सृष्टी रचावी तयापरी या वेद मार्ग सृष्टीची रची गा ब्रहा या अहनिशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्म रची सृष्टी ते सुजी प्रजा अनुक्रमे विविध यथा वर जंगमे स्वेदज अंडज जारज उद्भिजे उपजविले श्री विष्णूचे निरोपाने त्रिजग रचिले ब्राह्मणाने ज्या परी सृष्टिक्रमणे व्यास ऐसी पथी येली सिद्धी म्हणे शिष्यासी नारायण वेद व्यास ऋषी विस्तार केला पुराणासी अष्टदशा विख्यात तया अष्टदशांत पुराण ब्रह्मा वैवर्त ऋषी स्वराशी सांगे सुत तेची परी सांगत असे सनकादिकाते उपजवोनी ब्रह्मा निष्ठी निर्गुणी
मरीचादी ब्रह्म सगुणी उपजावी उपजावी ब्रह्मा तये वेळी तेथे नि देवदैत्यासी उपजवी ब्रह्मा परीयसी सांगतो कथा विस्तारेसी आता एक शिष्योत्तमा कृत त्रेता द्वापार युग उपजवी मग कलयुग एकेकाते निरोपी मग भूमीवरी प्रवर्तयवया बोलाविनू कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परीयसी तुवा जावोनी भूमिसी प्रकाश करी आपणाते एकोनी ब्रह्मयाचे वचन कृतयुग आली संतोषोनी सांगेन त्याचे लक्षण एका श्रोते एकचित्त असत्य नेने कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी सच्चे यज्ञोपवीत आभारण त्याचे रुद्राक्ष माळा करी कंकणे येणे रूपे युगकृत ब्रह्मायासी असे विनविते माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवर भूमीवर मनुष्य लोक असत्य निदा अपवादक माते न साहवे ते एके कवने परिवर्तवे एकोनी सत्ययुगाचे वचन निरोपितो ब्रह्मा आपण तुवा वर्तवे सत्व गुण कचित काळ येणे परी न करी जळे तुंते जान अनिक युग पाठ विन तुवा राहावे सावध होऊन श्री गुरुनी पाठवी भूमीवर वर्तता येणे परी एका झाली अवधी सत्याधिका बोलावुनी त्रेतायुगा देखा निरोपी ब्रह्मा परीयसा त्रेतायुगाचे लक्षण एक शिष्या सांगेन असे त्याची स्थूल तन हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करी ती सकळ जन धर्म शास्त्र प्रवर्तन कर्म मार्ग ब्रह्मनाशी हाती असे कृश समिधा ऐसे धर्म प्रवर्तक सदा विसे ऐसे योग गले हर्ष निरोप घेऊनी भूमीवरी बोलावुनी ब्रह्मा हर्षी निरोप देते द्वापारीसी सांगेन तयाचे रूपासी एका श्रोत एकचित्त खटांग धरुणी हाती धनुष्य बाण एक हाती लक्षण उग्र असे शांती निष्ठार दया दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूप द्वापार असे निरोप घेऊनी कौतुका आला आपण भूमीवर त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगाते पाचारली जावे त्वरित भूमीवरी म्हणूनी सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षण एका ब्रह्माचे सन्मुखा केवी गेली पडीयसा वाचा हीन अंतकरण पिशाच्या सारखे वदन तोंड खालते करून ठाई ठाई पडतसे वृद्ध आपण विरागहीन कलह देश संगे घेऊ वाम
हाती धरोनी शिष्य येता ब्राह्मसमुख जिव्हा धरोनी उजवे हाती नाचे कली हाती प्रीती दोष त्वरे कली स्तोत्र पुण्य पाप संमश्री हासे रडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुखी शिवी ब्रह्मा पुढे उभा राही काय निरोप मनोनिया देखोनिया तयाचे लक्षण ब्रह्मा हास अति गहन पुस तसे अति विनयाने लिंग जिव्हा का धरिली कलियुग म्हणे ब्राह्मण्यासी जिंकीन समस्त लोकांची लिंग जिव्हा रक्ष नारासी हरी असे आपणाते या कारण लिंग जेव्हा धरोनी नाचे ब्रह्मदेवा जेथे मी जाईन स्वभावा आपण न भिये कवत नाते एक कोणी कलीचे वचन निरोप देत ब्रह्मा आपण भूमीवर जाऊन प्रकाश करी आपुले गुणे काली मने ब्रह्मासी मज पाठविता भूमीसी आपुले गुण तुम्हासी सांगेन एक स्वामिया उच्चछेद करीनी धर्मासी आपण असे निरंकुशी निरानंद प्रियसी नंदा कलह माधेनी परद्रव्य हारक परस्त्री रत हे दोघे माझे भ्रात प्रपंच मत्स्य दंभक प्राण सखे माझे असती बका सारिखे संन्यासी तेची माझे प्राण परियेसी छळन करुणी उदरासी मिळविती पोषणार्थ तेची माझे सखे जान आणिक असतील पुण्यजन तोची माझे वैरी जान म्हणोनी विनवी ब्रह्म्यासी ब्रह्म्य मने कलियुगासी सांगे तुझ उपदेशी कलियुगी आयुषी नरासी फल असे एक शत पूर्वी युगांतरी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका तप अनुष्ठान एका करीती एक अनेक दिवस वरी मग होय तयासी गती आयुष्य असे अखंडिती या कारणे श्रीती कष्टती बहु दिवसपर्यंत तैसे नव्हेची कलियुग जान स्वपल स्वपल आयुष्य मनुष्यपण करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्थ जे जे असती ब्रह्माजनी पुण्य करीतील जाने जानोनी त्यास तुवा साध्य होऊनी वर्तत असे म्हणे ब्रह्मा एकोणी ब्रह्म्याचे वचन कली म्हणत असे नमो न स्वामीनी जे निरोपिले जन तेची माझे वैरी असती ऐसे वर जेथे असती केवी जाऊन तया श्रीती एकता होय मज केवी पाहू तयासी पंचशत भूमंडळात भरतखंडी पुण्य बहुत मज मारीतील देखत कैसा जाऊन म्हणत असे एकोणी कलीचे वचन ब्रह्मा निरोपी हान सोन काळा तमयाते
मिळो न तुवा जावे भूमिसी काळा तपमयाचे ऐसे गुण धर्मवासना करी छेदन पुण्यतामर्त्याचे अंतकरण उपजेल बुद्धी पापाविषयी कली म्हणे ब्रह्मयासी वेरी माझे परी येसी वसतात भूमंडळासी सांगेन स्वामी एका वे उपद्रविती माते बहुत कृपा न ये मज्ज देखत जे जन शिव हरी ध्यात धर्म रत मनुष्य देखा आणि क असती माझे वेरी वास करीती गंगा तीरी आणि क वाराणसी पुरी जाऊनी धर्म करीती देखा तीर्थ हिंडती जे चरण आणिक एकती पुराणे जे जन करीती सदा दाने तेची माझे वेरी जान ज्याचे मनी वासे शांती तेची माझे वेरी ख्याती अदांभिकपणे पुण्य करीती त्यासी देखत दृष्टी ठेवणी जप करीती अनुष्ठानी त्यांची देखतांची नयनी प्राण माझ्या जातसे स्त्रिया पुत्रावरी प्रीती माय बापा अव्हेरीती त्यावरी माझे बहुप्रीती परम इष्ट माझे जाना वेदशास्त्राते निंदिती हरी हराते भेद पाहती अथवा शिव विष्णू दूषित ते परम आप्त माझे जान जितेंद्रिय जे असती नर सदा भजती हरिहर राग द्वेषा विवर्जित धीर देखोनी मज भय ब्रह्मा मने कलियुगासी तुझा प्रकाश बहुवसी तुवा जाताची भूमिसी तुझे इच्छा रोहाटती एखादा वीररागत होईल नर पुण्यवंत त्यात तुवा सहाय होते वर्तवे म्हणे ब्रह्मा एकोनी ब्रह्म्याचे वचन कलियुग करीतसे नमन करसंपुष्ट जोडून विनवितसे परियेसा माझ्या दृष्ट स्वभावासी केवी सहाय्यावे धर्मासी सांगा स्वामी उपायासी कवने परी राहाटावे कलीचे वचन एकोणी ब्रह्मा हसे अति गहनी सांगतसे विस्तारोनी उपाय कलीसी राहाटावया काळ वेळ असती दोन्ही तुझ साह होयुनी येत असती निर्गुणी त्याची दाविती तुझ मार्ग निर्मळ असती जे जन तुझी तुझे वैरी जान मळमूत्रे जयासी वेष्टन ते तुझे इच्छा परियेसा याची कारण पाप पुण्यासी विरोध असे परियेसी जे अधिक पुण्य राशी तेची जिंकिती तुझ या कारणे वीररागत होतील नर पुण्यवंत तेची जिंकिती निश्चित बहुतेक तुझ वश्य होती एखाद्या विवेकी जान राहे तुझे उपद्रव साहोन जेने साहती बहुतेक तुझे दारुण्य तेची होती वंश तुझ
या कारणे कलियुगा भीतरी जन्म होनी येणे परी जे जे जन तुझेची परी न होय त्या ईश्वर प्राप्ती एकोणी ब्रह्मा देवचे वचन कलियुग करतसी प्रश्न कैसे साधूचे अंतकरण कवन असे निरोपावे ब्रह्मा म्हणे ते वेळी एक चित्ते एक कली सांगेन एका श्रोत सकळी सिद्ध म्हणे शिष्याचे धैर्य धरून अंतकरण शुद्ध बुद्ध वतरती जन दोष न लागती कधी जाण लोभ वर्जित नरासी जे नर भजती हरिहरांसी अथवा असी अथवा असती काशी निवासी गुरु सेविती निरंतरेसी त्यासी तुझ्या न लागे दोष माता पिता सेवकासी अथवा सेवी ब्राह्मणासी गायत्री कपिळाधेनुसी भजनारांसी न लागे दोष वैष्णव अथवा सेवासी जे सेविती नित्य तुळशीसी आज्ञा माझी आहे अशी त्यासी बांधू नको गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्मपर त्याते तुवा न भादवे सुकृती शास्त्र परायणासी गुरुते सेवितो वंशोवंशी विवेक धर्म करणारासी त्याते तुवा न बाधावे काली म्हणे ब्रह्मासी गुरु महिमा आहे कैसी कवन गुरु स्वरूपे कैसी विस्तारावे मज प्रीती एकोणी कलीचे वचन ब्रह्मा सांगत असे आपण गकार म्हणजे सिद्ध जान रेफ पापस्य दाहक उकार विष्णुर व्यक्त त्रितयात्मा श्री गुरु सत्य परब्रह्म गुरु निश्चित म्हणून सांगे कलिसी श्लोक गणे शोवगिना युक्तो विष्णूच्या समन्वी वर्ण दया तमको मंत्र श्री तुर्मूर्ती प्रदायक टीका गणेशाते म्हणती गुरु तैसाची ऐसे वेश्रा नरु ऐसाची जाने साडर्ग धरू गुरु शब्द वर्त इतुके ठाई श्लोक गुरु पिता गुरु माता गुरुरेव पर शिव शिव रुष्टे गुरुस्त्राता गुरुष्ट गुरो भ्रष्टे न कशरण टीका गुरु आपला माता पिता गुरु शंकरु निश्चिता ईश्वर होय जरी कोपिता गुरु राशील परियेसा गुरु कोपले एखाद्याशी ईश्वर न रखे परियेसी ईश्वर कोपेल ज्या नरासी श्री गुरु ऋषी निश्चय श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरुरेक परब्रह्म तस्मै श्री गुरु मुपाश्येत टीका गुरु ब्रह्मा सत्य जान तोची रुद्र नारायण गुरुची ब्रह्मा कारण म्हणून गुरु आश्रवा श्लोक हरी प्रसन्ने पीच वैष्णवा जना संप्रार्थयनते गुरु भक्ती म व्यायाम गुरु प्रसन्ने जगदीश्वर सदा जना
धन सिद्धी सर्व सिद्ध टीका ईश्वर जरी प्रसन्न होता त्यासी गुरु होय ओळखविता गुरु आपण प्रसन्न होता ईश्वर होय आधीन आपुल्या श्लोक गुरु सदा दर्शयिता प्रवृत्ती तीर्थव्रता योगत पादिधर्मा आचारवनादि विवेक यज्ञ ज्ञान पर भक्ती विवेक युक्त टीका गुरु भजे शास्त्र मार्ग वर्तनी तीर्थ व्रत योग पादी मुनी आचार वर्णादि ज्ञानी ज्ञान परम भक्ती विवेक युक्ती या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्रे मार्गासी तीर्थ व्रत यागत पासी ज्योती स्वरूप असे जाना आचार धर्म वारणाश्रामसी विवेक धर्म मार्गासी भक्त वैराग्य युक्तांची गुरुचे मार्ग दाविनार इतके एकोणी कली आपण विनवी तसे कर गुरु सर्व देवा समान केवी झाला सांग मज ब्रह्मा मने कलिसी सांगेन तुझे विस्तारेसी एकचित्त परियेसी गुरु विन पार नाही श्लोक गुरु विना न श्रवण भयेत का सयापी कास्याचित विना कर्ण शास्त्रीय श्रवण तत्तुक तो भवेत टीका गुरुविन समस्तासी श्रवण केची परियेसी श्रवण होता मनुष्यांची समस्त शास्त्रे एकता परियेसी तर तील संसारेसी या कारणे गुरुची प्रकाशी ज्योती स्वरूप जानावा गुरु सेविता सर्व सिद्ध होती परियेसा त्रिशुद्धी कथा वर्तली आनंदी अपूर्व तुझे सांगेन पूर्वा गोदावरीची तीरी आंगीरस ऋषीच्या आश्रम थोरी वृष असती नाना परी पुण्य नामे मृग वसती ब्रह्मा ऋषी आदी करोनी तप करीती तया स्थानी तया वेदधर्म म्हणूनी पैल पुत्र होता द्विज तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभयांसी ती त्यात दीपक म्हणूनी ख्याती शिष्य होता परियेसा होता शिष्या गुरुपारायण केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अति निपुण सेवा करिता श्री गुरुची विविध धर्म एके दिन समस्त शिष्याशी बोलावणी पुसत असे संतोषणी एका श्रोते एक चित्त बोलवणी शिष्यांची बोले गुरु परियेसी प्रीती असेल आम्हासी तरी माझे वाक्य परियेसा शिष्य म्हणती गुरुची जे जे स्वामी निरोपीसी तू तारक आम्हासी अंगीकारून हा भरणवसी गुरुचे वाक्य जो न करी तोची पडे रे रव घोरी अविद्या माया सागरी बुडेन जाय तो नर मग तया केची गती
नरकी पडे तो सतती. गुरु तारक हे ख्याती वेदपुराण बोलती. एकोणी शिष्याची वाणी तोषला वेदधर्म म्हणी. संदीपकर्ता बोलावणी सागरासी परियेसा. एका शिष्या सकळी आमुचे पूर्वजित. असे एक जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके. आमुचे अनुष्ठान करिता बहुतेक गेले शाळीता. काही शेष असे आता भोगिल्या वाचून न सुटे जाणे. तप सामर्थ्य उपेक्षा करीतो. पाप मोक्षाड लिघतो. याची कारण निष्कृती कारणा तया पाप घोरासी. न भोगिता आपुले देही आपले पाप निकृती नाही. हा निश्चय जाणूनी पाही भोगावे आम्हा परियेसा. या पापाचे निकृतीसी जावे आम्ही वाराणसीसी. जाईल पाप शीघ्रेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री. असे कारणे आम्हासी न्यावे पुरी वाराणसीसी. पाप भोगीन स्वदेहासी. माते तुम्ही सांभाळावे. यास समस्त शिष्य कवन असे सामर्थ्यवत अंगीकारावे त्वरित. म्हणून पुसे शिष्यांसी. त्या शिष्यामध्ये एक नाम असे संदीपक बोलतसे. अति विवेक तया गुरु प्रति देखा. दीपक म्हणे गुरुस पाप करिता देह नाश न करावी. संग्रहो दुखासी शीघ्र करा प्रतिकार. वेदधर्म म्हणे त्यासी दृढ देह असता मनुष्यासी. शालन करावे पापासी. पुढती वाढे विषापरी. अथवा तीर्थ प्रयाशिते. आपुले देही भोगानी त्वरित. पापा वेगळे न होता निवृत्ते. ती नव्हे आपणासी देव अथवा ऋषीश्वरांसी. मनुष्यादी ज्ञानवंतासी. शालन न होय पापासी. आपुले आपण न भोगिता. दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरोपावे. आपणासी सेवा करीन स्वशक्तीसी न करीता. अनुमान सांगिजे. एकोणी दीपकांचे वचन वेदधर्म म्हणे. आपण कुठे होईल अंगहीन. अंधक पांगुळ परियेसा. संवत्सर एकविशंत. माते सांभाळावे बहुत. जरी असेल दृढ व्रत अंगीकारावी तुम्हा सेवा. दीपक म्हणे गुरुसी कोठे होईन आपण हर्षी. अंध होईन 21 वर्षी. पाप निकृती करी. तुमचे पापाचे निकृती मी करी. निश्चिती स्वामी निरोपावे. त्वरित म्हणून चारणासी
लागला. 19 शिष्याचे वाणी संतोषला वेदधर्म मुनी सांग तसे विस्तारोनी तया पाप लक्षण आपुले पाप आपणासी ग्रहा नव्हे पुत्र शिष्यासी न भोगिता स्वदेहासी न वेचे पाप परियेसा या कारणे आपण देखा भोगी आपुले पाप दुखा सांभाळी मज तू संदीप का 21 वर्षे पर्यंत जे पीडिती रोगी देखा प्रीती पाळणारासी कष्ट अधिका मज हुनी संदीपका तुम ते कष्ट अधिक जान या कारणे आपुले देही भोगिनी पाप निश्चय तुवा प्रीती पाळावे पाही काशीपुरा नेऊनिया तया काशीपुरी जान पापा वेगळा होईन आपण शाश्वत पावेन तुझ करिता शिष्या शिवमत्ता दीपक म्हणे गुरुशी अश्व शिष्य नेईन पुरी काशी सेवा करी 21 विश्वनाथा सम तुमची ब्रह्मा म्हणे कलियुगासी कैसा होता शिष्य त्यासी कुठे होतांची गुरुसी नेले काशीपुरी मणिकर्णिका उत्तर देशी कळंबळेश्वर सन्निधेसी राहिले तेथे प्रियसी गुरु शिष्य दोघे जन स्नान करुनी मणिकर्णिकेसी पूजा करीती विश्वनाथासी प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगीत होता तया स्नान कुष्ठरोग झाला बहुत अशहीन अति दुखित संदीपक सेवा करीती अतिभक्त करुनिया व्यापिला देही कुठे बहुत कुमी पडे रक्त दुःख आपल्या दुःख व्यापला अत्यंत अपस्मारी झाला जान भिक्षा मागोनी संदीपक गुरुसी आणोनी देत नित्य करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हण तसे रोग करुनी पीडिता नरु साधू जन होती क्रूर तोची देखा द्विजवरू होय क्रूर एखादे वेरी भिक्षा आणिता एखादे दिवेशी न जेवे श्रीगुरु कोपेसी स्वल्प आणिले म्हणूनी क्लेशी चांडोनी देत भूमीवर येरे दिवसी जाऊनी शिष्य आणि अन्न बहुवसे मिष्टाने न आणि म्हणूनी क्लेश करिता झाल्या परियेसा परीचे पक्वान का नानिशी म्हणे जान कोपे मारू येत आपण शाखा परोपरी मागतसे जितके आणि मागोनिया सर्वस्व करी तसे वाया कोपे देत शिष्या परोपरी परियेसा एखादे समयी शिष्या सी म्हणे ताता ज्ञान राशी मज निमित्त कष्टलासी शिष्या राई शिखामणी सर्वेची म्हणते वचन क्रूर मते गाजिले अपार तू आमुचे विष्ठामूत्र श्रवणादूत नाही खाताती मज मक्षिका का न निवारिसी संदीप का सेवा करिता म्हणे
एका भिक्षानानीशी म्हणत असे, या कारणे पापगुण ऐसेची असती जाण व खट वाक्य निर्गुण पाप म्हणून जाणावे. पाप असे जेथे बहुत दैन्य मत्सर वैसे तेथे शुभाशुभ नेणे क्वचित पाप रूप जाणावे. एखादे दैन्यकाची दुःखे प्राप्ती होती कैसी अपस्मार होय ज्यासी पाप रूप तोची जाना. समस्त रोग असती देखा कष्ट सोळा भाग नव्हे निका. वेद धर्म द्विज एका कष्ट तसे येणे परी. ऐसे गुरुचे गुणदोष मनात न आणसी. तोची शिष्य सेवा करी एक मानस तोची ईश्वर मानोनी. जैसे जैसे मागे अन्न आणुसी देतसे परिपूर्ण जैसा विश्वेश्वर नारायण तैसा गुरु म्हणतसे. काशी क्षेत्र थोर असता न करी कदा तीर्थयात्रा न जाय देवदर्शना. सर्वथा गुरुसेवे वाचुनी. श्लोक न तीर्थयात्रा न च देवयात्रा न देहयात्रा न च गेहयात्रा. अहर्निश ब्रह्म हरि शुभु दो गुरु प्रसेव्यो न हि सेव्य मनुत्यम. टीका आपुले देह संरक्षण कधी न करी शिष्य जान लय लावुनी. श्री गुरुचरण कवनासवे न बोलेची. अहो नाम येणे परी ब्रह्मा शिव म्हणे हरी. शिष्या म्हणे हरी. गुरुची होय निर्धारी म्हणून सेवा करी तसे. गुरु बोले निष्ठारेसी आपण मनी संतोषी. जे जे त्यांचे मानसी पाहिजे तैसे वर्त तसे वर्तता येणे परी देख प्रसन्न होवोनी. पिनाक उभा येऊन सन्मुख वर माग म्हणतसे. अह गुरुभक्त दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझे भक्तांची एका. प्रसन्न झालो माग आता दीपक म्हणे ईश्वरांची. हे मृत्युंजय व्योमकाची न पुसता आम्ही गुरुसी वर न घे सर्वथा म्हणून गेला गुरुपाशी. विनवितसे त्यासी विश्वनाथ आम्हासी. प्रसन्न होऊन आलासे निरोप झालिया. स्वामीच्या मागेन उपशम व्याधीच्या वर होता सदाशिवाच्या. बरवे होईल म्हणे तसे एकोनिया शिष्याचे वचन. बोले गुरु कोपाय मान माझे व्याधीनिमित्त. जान नको प्रभू नको प्रार्थू ईश्वरासी. भोगिल्या वाचोनी पातकासी निवृत्ती नव्हे का परियेसी. जन्मांतरी बांधिती निश्चयेसी धर्मशास्त्री. असे जान मुक्ती अपेक्ष
मुक्ती अपेक्षा द्याचे मनी, तेने करावी पाप धुनी, शिष्य राहता निगुणी, विघ्न करीतील मोक्षसी, ऐसी या परी शिष्यासी, गुरु सांगे परियेसी, निरोप मागोनी, श्री गुरुसी गेले ईश्वरांसमुख, जाऊनी सांगे ईश्वरांसी, न लगे वर आपणासी, गये गुरुचे मानस केवी, घेऊ म्हणतसे विस्मय करोनी, व्योमकेशी गेला निर्वाण मंडपासी, बोलावून समस्त देवांची सांगे वृत्तांत, पुढे श्री विष्णू म्हणे शंकरासी, कैसा गुरु कैसा शिष्य, कोठे त्याचे राहिवास, सांगावे मज निर्धारे, सांगे ईश्वर विष्णूशी, आश्रय देखिले परियेसी, दीपक शिष्य निश्चयेसी, गुरु भक्त असे जाना, गोदावरी वासी, वेद धर्म मानिजे तापसी, त्याची सेवा अहर्निशी, करीतो भावे एकचित्त, नाही त्रिलोकी देखिला कोणी, गुरुभक्ती करणार निर्गुणी, त्याते देखोनी माझे मनी, अति प्रीती वर्त तसे, वर देईन म्हणून आपण गेलो होतो त्या जवळी, जान गुरुचा निरोप नाही, म्हणून न घे वर परियेसा, अनेक दिव्य सहस्र वर्षी तप करीती महाऋषी, वर मागती अहर्निशी, नाना कष्ट करनिया तैसे, तापसी योगी यांची नवे मज वर द्यावयासी, बलात्कारे देता त्यासी, वर न घे तो दीपक, तन मन अर्पुनी श्री गुरुसी, सेवा करीतो संतोष त्रयमूर्ती, म्हणून गुरुसी निश्चय भजे तसे, समस्त देवा माता पिता गुरुचे तसे, तत्व निश्चय केले असे, चित्त गुरु परमात्मा म्हणून, कीर्तन म्हणून वर्ण त्यासी, अविद्या अंधकारासी, छेदिता दीपक परियेसी, कुलदीपक नाम सत्य, धर्म ज्ञान सर्व एक, गुरुचे मने कुलदीपक, चरण सेवा मन पूर्वक, करीतो गुरुची भक्तीने, इतके 19 धरू, पहावया गेला शिष्य गुरु, त्याच्या भक्ती प्रकारू, पहातये वेळी, सांगितले विश्वनाथ, त्यास गुणी दिसे अनेक, तेथे संतोषवनी दीपकाते, म्हणे विष्णू परियेसा, बोलावुनी दीपकासी, म्हणे तसे ऋषिकेशी, तुटलो तुझे भक्तांची, वर माग म्हण तसे, दीपक म्हणे विष्णूसी, काय भक्ती देखोनिया आम्हासी, वर देतोसी परियेसी, कवन कार्य सांग मज लक्ष कोटी सहस्र, विदुषी तप करीती अरण्यवासी, त्यासी कारितोसी उदासी, वरण्य ऋषी नारायणा, मी तरी तुझ भजत नाही, तुझे नाम स्मरत नाही, बलात्कारे येवोनी पाही, केवी देशी वर मज, एकोणी दीपकाचे
वचन संतोषला नारायण सांग तसे विस्तारून तया दीपका प्रति देखा गुरुभक्त करीसी निर्वाणेसी म्हणून आम्ही जाहुले संतोषी जे भक्त केवी त्वा गुरुसी तेची आम्हासी पावली जो नर असेल गुरुभक्त जान तोची माझा जीव प्राण त्यासी वश झालो आपण जे मागेल ते देतो तया सेवा करी माता पिता ती पावे मज त्वता पती सेवा स्त्रिया करिता तेही मज पाव तसे एखाद्या भल्या ब्राह्मणासी योगेश्वर तापसी करी ती नमन भक्तांची तेची मज पावे जाना एके ऐसे एकोणी दीपक नमिता झाला अनिक विनवितसे देख म्हणे सिद्ध नामधारका एक विष्णू ऋषिकेशी निश्चय असो माझे मानसी वेदशास्त्र मीमांसाधिकासी गुरु आम्हासी देणारो गुरुपासूनी सर्व ज्ञानत्रयमूर्ती होती आम्हा आधीन आमचे गुरुची देव जान अन्यथा नाही जान पा सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य गुरु वाचुनी आम्ही परमार्थ काय दूर असे सांगा समस्त योगी सिद्ध जन गुरु वाचुनी न होती ज्ञान होता ईश्वर आपण केवी दूर असे सांगा जोर घाल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज या कारणे श्री गुरुराज भज तसे परियेसा संतोषोनी नारायण म्हणे धन्य धन्य माझा प्राण तू शिष्य शिरोत्म बाळक तुझी आमच्या काही तरी मागत आता वर देईल तत्व विश्वनाथ आला होता दुसरेन वर द्यावयासी मी आलो आमचे नि मन संतोषी वर मागे जो तुझे मनासी तुझ वश्य झालो निर्धारिसी जे पाहिते ते दे आता दीपक म्हणे विष्णुसी जरीवर आम्हा देसी गुरुभक्त होय अधिक मानसी ऐसे मज ज्ञान द्यावे गुरुचे रूप आपण ओळखे ऐसे ज्ञान देईल सुखे या परते न मागे निका म्हणून चरणी लागला दिधला वर पाणी संतोषोनी बोले वाणी अरे दीपका शिरोमणी तू माझ्या प्राण सखा होशी तू ओळखिले गुरुसी देखनीय दृष्टी परब्रह्मासी अनिक जरी आम्ही पुससी सांगेन एक चित्त लौकिक सुबुद्ध होय जैसी धर्म सुमने तैसी उत्कृष्टेशी स्तुती करी गा अहर्निशी जे समयी श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करीसी तेने होऊन
आम्ही संतोषी तेची आमुची स्तुती झान वेद वाचिती सांगैसी वेदांत भाष्य अहानिशी वाचिती जन उत्कृष्टे उत्कृष्टेची आम्हा पावे निर्धारी बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्म असे म्हणत याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देवता तुझ वश्य गुरु म्हणजे अक्षर दोन अमृताच्या समृत ज्ञान त्यामध्ये बुडता सण केवी होय परियेसा जयाचे हृदय गुरुस्मरण तेची त्रिलोकी पूज्य जान अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होऊन श्लोक यदा मम शिव स्मय ब्रह्मा ब्रह्मो ब्रह्मायस हि अनुग्रहो भवेन ना सेव्यते सदा गुरुस्ता टीका आपण अथवा ईश्वर ब्रह्मा जरी देता वर तत्व फलदा ता गुरु त्रयमूर्ती याची कारणे ऐसा वर दीपकासी दिधल्या विष्णूने परियेसी ब्रह्मा सांगे कलिसी एकचित्ते परियेसा वर लाभोन दीपक गेला गुरुचे समुख पुसतसे गुरु एक त्या शिष्या दीपकांची एक शिष्या कुळ दीपका काय दिधले वैकुंठ नायका विस्तारोनी सांगे निका माझे मन स्थिर होय दीपक मने गुरुशी वर दिधला ऋषिकेशी म्या मागितले त्यासी गुरुभक्त व्हावी म्हणून या गुरुची सेवा तत्परेसी अंतःकरण दृढेसी वळ दिधला संतोषी दृढ भक्त माझी तुमची चरणी संतोषोनी श्री गुरु प्रसन्न झाला साक्षात्कार जीवित होऊ तू स्थिर काशीपुरी वास करी तुझे वाक्य सर्व सिद्ध तुझे घरी नवनिधी विश्वनाथ तुझे स्वादी म्हणे गुरु संतोषोनी तुझे स्मरण जे करीती त्याचे कष्ट निवारण होती श्रेयायुक्त नांदती तुझे स्मरण मातेसी येणे परी शिष्यासी प्रसन्न झाले परियेसी दिव्य देह झाला तस्यनेसी झाला गुरु वेद धर्म शिष्याच्या भाव पहावयास गोष्टी झाला महाक्लेश तो तापसी अतिविशेष त्यासी केचे पाप राहे लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी क्षेत्र महिमा ऐसी पाप जया सहस्त्र जन्मी चे तया काशी नगरात धर्म अथवा अधर्मरत वास करीती व चित्त त्यासी पुनः नाही जाना सुत म्हणे ऋषी स्वरासी येणे प्रकार कलिसी सांगे ब्रह्मा परियेसी शिष्य दीपक आख्यान सिद्ध म्हणे नामकरणी दृढ म्हणे असावे याची कुणी तरीच तळले भावनी गुरुभक्त असे येणे विधी श्लोक यत्र यत्र दृढ भक्ती यदा कास्य महात्म
तत् तत्र तत्र महादेव प्रकाशमुपगच्छित टीका जरी भक्ती असे दृढीशी श्रीकर न सह मानसी तोची लाधे ईश्वरासी ईश्वर होय तया वश्य गंगाधराच्या नंदन श्रोतयासी करी नमन न म्हणावे न्यून पूर्ण माझे बोबडे बोलासी इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पकतर श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नाम धारक संवादे शिष्या दीपकाख्यान नाम देती भय श्री गुरु दत्तात्रेय पूर्णमस्तु भविष्यख्या श्री गुरु दत्तात्रेय पूर्णमस्तु।